वाहतुकीला अडथळा असणारं हे सिमेंटचं गोडाऊन तिथे पाठीमागं हे सोलापूरचे मोठे उद्योगपती गेल्या अनेक वर्षापासून यांच्या विरोधात तक्रारी आहेत। येत नाही त्यांनी रस्त्याला दोन्ही बाजूने अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। अतिक्रमणाची कारवाई कुणावर व्हायला पाहिजे? ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे, ज्याचा रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा आहे, अशा ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे। परंतु तसं न करता चांगले शिवसेना शाखेच्या वतीनं पेवर ब्लॉक टाकून इथली दुर्गंधी दूर केलेली, येणार जाणाऱ्या माणसाला फुटपाथमधून चांगला वापर होणारा असं ठिकाण महानगरपालिकेने केलेली कारवाई ही 100% चुकीची आहे। इथं लोक हातगाडा परवानधारक हातगाडा घेऊन आपलं उपजीविका चालवतात, त्या लोकांवर अतिक्रमणाच्या वतीनं कारवाई केली जाते। महानगरपालिका ही चुकीच्या पद्धतीनं कारवाई करत आहे। त्याच्या पाठीमागं उंबाशींच्या पाठीमागं बोलवतात आणि कोणीतरी आहे तो शोधला पाहिजे। आणि हे सगळं प्रकरण आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर ठेवणार आहे। तुम्ही अतिक्रमणावर कारवाई केली पाहिजे, ही बाब एकदम योग्य आहे। पण इथं दोन बाजू आहेत। अतिक्रमण केलेला पत्र्याचं शेड, समोर सिमेंटचं गोडाऊन म्हणून ते लोणावत वापरतात, परंतु त्याच्याकडे अजिबात नाही। इथं आजूबाजूला सगळे पार्किंगमध्ये दुकानं थाटून बसलेले आहेत। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचा हप्ता या सगळ्या गोडाऊनमधून जातो। हे जे काय पार्किंग आहेत, या पार्किंगचे जे काय त्यांनी दुकान बनवले आहेत, गोडाऊन बनवले आहेत, याचे सगळे हप्ते महानगरपालिकेचे अधिकारी इथं खातात। आणि एक चांगलं सुशोभीकरण करण्याचं काम मुश्ताकबाई यांच्या वतीनं शिवसेना शाखेच्या वतीनं केलं होतं। ते शिवसेनेचा फलक देखील आज इथल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढलेला आहे। तर संबंधितांच्या विरोधात आमची तक्रार तर असणारच आहे, परंतु हे झालेल्या हे जे कारवाई झालेली आहे ते 100% चुकीचे आहे। आम्ही महानगरपालिकेचा आणि आयुक्तांचा ओंबाशींचा इथे निषेध करत आहोत। सलगर साहेब, ही कारवाई जी आता तुम्ही सांगितली तर ही कारवाई का केली जात नाही असं का वाटतं? हे मोठे लोणावत हे मोठे उद्योगपती आहेत, ते इथल्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचा हप्ता देतात। त्यांची एवढी मोठी बिल्डिंग समोर बांधलेली असताना बिल्डिंगच्या समोर त्यांनी पत्रा शेड मारून अतिक्रमण थाटलेलं आहे। बाहेर रस्त्यावर सिमेंटचं गोडाऊन वापरतात, त्यांचा सिमेंटचा व्यवसाय आहे। गोडाऊन म्हणून रस्त्यावर शेड मारून ते वापरतात, लाखो रुपयाचे हप्ते देतात हे लोक आणि आपला स्वतःचा कारभार इथं चालवतात, अनागोंदी कारभार चालवतात। आणि महानगरपालिका तशा गोष्टीकडे लक्ष न देता रस्त्यावर खाली पेवर ब्लॉक टाकलेले आज या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या डोळ्यामध्ये खुपावं। गेली 4 दिवस झालं आम्ही महापालिका आयुक्तांकडे जातोय, आम्ही सर्व कागदपत्र दाखवतोय, परंतु आयुक्त आम्हाला भेटायला तयार नाहीत। आतमध्ये बसतात, मीटिंग आहे सांगतात आणि पाठीमागच्या दरवाजाने निघून जातात। ओंबाशीने केले म्हणजे तुमचं म्हणणं आहे बनसोडे साहेब एकतर्फी कारवाई करतात असं तुमचं म्हणणं आहे का? बनसोडे हा नाम मात्र आहे, ह्याच्या पाठीमागं हे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहे हे सचिन ओंबाशी आहेत। बनसोडे हे रिटायर झालेले आहेत, त्यांना केवळ इथं कारवाई करण्यासाठी म्हणून, काही लोकांचे हप्ते गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून बनसोडेला त्यांनी पुन्हा एकदा त्या नोकरीवर घेतलेला आहे। आमचे फक्त विचारत ते राज आहे बघा, ते संघपासून पोरं ते मध्यप्रदेश पोरं नाही का, एवढंच आपण कसं आहे चांगले पोरं पण आपण साहेब काय म्हणणं आहे का आपलं? पोलिसांचं काहीच म्हणणं नाही, आमचं काम हुशार 6-6:30 वाजेपर्यंत सकाळी 6-6:30 साहेबाचं झालं। कंपनी साहेब ही उचलायला लावतो, थांबा घ्या, उचलताय घ्या की रे, घ्या गाडीत घाल, ओ घ्या की उचला बाहेर। चांगला विचार करा आणि या लोकांना नाकारा।
ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.